श्री स्वामी समर्थ. स्वार्थाच्या सावलीत नाती उमलतात, प्रेमाच्या प्रकाशात ती टिकतात. गरज संपली की जे दूर जातात ते आपले नसतात. गरज संपल्यानंतरही जे हात धरून उभे राहतात त्यांच्यातच स्वामींचे रूप असते. बंधूंनो आणि भगिनींनो, आजचा विषय प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श करणारा आहे. स्वार्थ संपला की अनेक नाते संपतात, म्हणून प्रत्येकावर अंधविश्वास ठेवू नका. गरज असेपर्यंत साथ देणारे अनेक भेटतात, पण गरज संपल्यानंतरही जे आपल्या सोबत राहतात तेच खरे आपले असतात. स्वामी समर्थ महाराजांनी कधीही कोणावर द्वेष करायला सांगितले नाही, पण त्यांनी विवेक ठेवायला नक्की शिकवले. श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी. प्रेम असावे, पण स्वतःचा स्वाभिमान गमावून नाही. स्वामी समर्थांची शायरी. नाती जपा, पण स्वतःला हरवू नका. प्रत्येक हसणाऱ्यावर विश्वास ठेवू नका. स्वार्थासाठी जवळ येणारे हजार भेटतील, पण संकटात खांदा देणारेच स्वामींचे खरे भक्त असतील. आजच्या जगात अनेक जण आपल्या भोवती असतात. आपण श्रीमंत असतो, पद असते, पैसा असतो, उपयोग असतो, तोपर्यंत अनेक जण आपले म्हणवून घेतात. पण परिस्थिती बदलली की तेच लोक हळूहळू दूर जातात. तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो, हेच का नाते? स्वामी समर्थ म्हणतात, माणसांची परीक्षा शब्दांनी होत नाही, वेळ आली की खरी ओळख होते. जेव्हा तुमच्याकडे काही नसते तेव्हा तुमच्याजवळ कोण उभा राहतो यावरच नात्यांची खरी किंमत ठरते. स्वामी समर्थांची प्रेरणादायी शायरी. स्वार्थाने जोडलेली नाती वाऱ्यासारखी उडून जातात, प्रेमाने जोडलेली माणसं जन्मोजन्मी साथ देत राहतात. स्वामी समर्थांच्या जीवनात असंख्य भक्त आले. काहींनी स्वार्थासाठी दर्शन घेतले, काहींनी संकट दूर करण्यासाठी प्रार्थना केली. पण जे भक्त निस्वार्थ भावाने स्वामींच्या चरणी राहिले त्यांच्यावर स्वामींची कृपा अखंड राहिली. स्वामींनी कधीही बाह्य दिखावा पाहिला नाही, त्यांनी भक्ताचे अंतःकरण पाहिले. जीवनाचा मोठा धडा. कधीही एखाद्या व्यक्तीवर इतका विश्वास ठेवू नका की त्याच्या जाण्याने तुमचे जीवनच कोलमडून जाईल. कारण विश्वास देवावर ठेवा, माणसांवर विवेक ठेवा. स्वामी कधीच साथ सोडत नाहीत, माणसे मात्र वेळेनुसार बदलतात. प्रेरणादायी शायरी. गरज असेपर्यंत विचारपूस करणारे खूप भेटतील, पण अश्रू पुसणारे फार थोडे असतील. त्या थोड्यांचीच किंमत ओळखा, त्यांच्यातच स्वामींचा आशीर्वाद शोधा. आज अनेकांना वाटते, मी सर्वांसाठी इतके केले तरी माझ्यासाठी कोणी उभे राहिले नाही. याचे उत्तर स्वामी समर्थ अतिशय सुंदर देतात. तू चांगले कर्म करत राहा, अपेक्षा माणसांकडून ठेवू नकोस. फळ देण्याची जबाबदारी माझी आहे, म्हणून उपकार करा, पण मोबदल्याची अपेक्षा करू नका. स्वामी समर्थांची हृदयस्पर्शी शायरी. स्वार्थ संपला की गर्दी कमी होते, संकट आले की माणसे दूर होतात. पण स्वामींचे नाव घेत राहा, कारण स्वामी कधीच दूर जात नाहीत. समारोप. प्रिय भक्त हो, जीवनात सर्वांना प्रेम द्या, आदर द्या, पण विवेकही ठेवा. जो फक्त गरजेपुरता तुमच्यासोबत असतो त्याच्याबद्दल कटुता बाळगू नका, पण त्याला ओळखा. आणि जो तुमच्या आनंदात, दुःखात, यशात, अपयशात, प्रत्येक परिस्थितीत तुमच्या पाठीशी उभा राहतो त्याला जपा. अशा नात्यांमध्येच ईश्वराचा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो. समारोपाची शायरी. स्वार्थाच्या जगात निस्वार्थ बना, पण भोळे कधीच बनू नका. स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा, माणसांची ओळख वेळेवर करा. गरज संपली तरी जे साथ देतील त्यांनाच आपल्या हृदयात स्थान द्या. बाकी सर्व स्वामींच्या चरणी सोपवा. सुखात सोबती हजार मिळतात, दुःखात मोजकेच उभे राहतात. संकटात जो हात धरून चालतो त्याच्यातच स्वामी समर्थ दिसतात. प्रिय स्वामी भक्तांनो, जीवनात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नात्यांची परीक्षा आनंदाच्या क्षणी होत नाही, ती संकटाच्या क्षणी होते. जेव्हा तुमच्या घरात सुख असते, पैसा असतो, मान सन्मान असतो, तेव्हा अनेक लोक तुमच्या भोवती फिरतात, तुमच्या प्रत्येक शब्दाला होकार देतात. पण काळ बदलला, परिस्थिती बदलली आणि तुमच्यावर संकट आले की त्याच गर्दीतली अनेक माणसे हळूहळू दूर जातात. तेव्हा मनाला वेदना होतात, पण स्वामी समर्थ म्हणतात, जे दूर गेले त्यांच्यावर रडू नकोस. त्यांनी तुझी किंमत नाही कमी केली, फक्त त्यांचा स्वभाव दाखवला. माणसाचा स्वार्थ संपला की त्याचा चेहरा बदलतो, पण याचा अर्थ जगातील प्रत्येक माणूस स्वार्थी आहे असा नाही. आजही अशी काही माणसे आहेत जी कोणत्याही अपेक्षेशिवाय आपली साथ देतात. अशी माणसे म्हणजे देवाने पाठवलेले आशीर्वादच असतात. स्वामी समर्थांची प्रेरणादायी शायरी. स्वार्थासाठी जवळ येणारे अनेक असतील, प्रेमासाठी जगणारे फार थोडे असतील. त्या थोड्या माणसांना जपा, कारण त्यांच्यातच स्वामींचा आशीर्वाद असतो. आज अनेकजण म्हणतात, मी त्याच्यासाठी इतके केले पण त्याने मला विसरले.
स्वामी समर्थ यावर सांगतात, जे केले ते परमेश्वरासाठी केले असे समज. माणसांकडून परतफेडीची अपेक्षा ठेवलीस तर दुःख निश्चित आहे. उपकार विसरणारे लोक भेटतील, पण उपकार करताना तुमची माणुसकी विसरू नका. आणखी एक शायरी. अपेक्षा जितकी कमी तितके आयुष्य शांत. स्वामींच्या नावावर विश्वास ठेव, बाकी सर्व काळावर सोड. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांनी कधीही आपला भक्त एकटा सोडलेला नाही. अनेक भक्तांच्या जीवनात लोकांनी साथ सोडली, पण स्वामींनी नाही. जेव्हा सर्व दारे बंद होतात तेव्हा स्वामी समर्थ नवीन दार उघडतात. जगाने नाकारले तरी घाबरू नकोस. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. माणसे बदलतील, परिस्थिती बदलेल, पण स्वामींची कृपा कधी बदलणार नाही. म्हणून कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. विश्वास ठेवा, पण विवेकही ठेवा. कारण स्वामी समर्थांनी भक्ताला प्रेमाबरोबरच बुद्धी आणि संयमाचाही आशीर्वाद दिला आहे. जीवनात एक गोष्ट कधीही विसरू नका, नात्यांची खरी परीक्षा सुखात होत नाही, ती संकटात होते. सुखाच्या काळात आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात. आपल्या यशाचे कौतुक करणारे, आपल्या प्रत्येक गोष्टीला मान डोलावणारे अनेक भेटतात. पण जेव्हा आयुष्यात संकट येते, दुःख येते, अपयश येते, तेव्हा तीच गर्दी हळूहळू विरळ होत जाते. याच क्षणी आपण माणसे ओळखायला शिकतो. स्वामी समर्थ म्हणतात, जे तुझ्या दुःखात उभे राहिले त्यांना आयुष्यभर जप. जे संकटात दूर गेले त्यांच्यावर राग धरू नकोस. कारण त्यांनी तुझी किंमत कमी केली नाही, फक्त त्यांचा स्वभाव दाखवून दिला. भक्तांनो, स्वार्थासाठी जवळ येणारे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. पण निस्वार्थ प्रेम करणारी माणसे फार थोडी असतात. अशा व्यक्तींची किंमत ओळखा, कारण ती केवळ माणसे नसतात, ती स्वामी समर्थांनी पाठवलेली कृपाछाया असतात. शायरी. स्वार्थासाठी नाती जोडणारे अनेक भेटतील, स्वार्थ संपताच दूर जाणारेही दिसतील, पण संकटात खांद्याला खांदा लावून उभा राहणारा, तोच स्वामींच्या कृपेचा खरा दूत ठरेल. आज अनेकजण म्हणतात, मी सर्वांसाठी खूप केले, पण वेळ आली तेव्हा कोणीच माझ्यासाठी उभे राहिले नाही. यावर स्वामी समर्थांचा संदेश अतिशय सुंदर आहे. तू केलेली सेवा परमेश्वरासाठी केली असे समज. माणसांकडून परतफेडीची अपेक्षा ठेवू नकोस. अपेक्षा वाढली की दुःख वाढते, समर्पण वाढले की मन शांत होते. भक्तांनो, उपकार विसरणारे लोक भेटतील, पण म्हणून उपकार करणे सोडू नका. कारण तुमचे कर्म तुमच्या हातात आहे, त्याचे फळ देणे हे स्वामींच्या हातात आहे. शायरी. अपेक्षा कमी, समाधान जास्त. हीच आनंदाची खरी वाट. स्वामींच्या चरणी ठेव विश्वास, तेच करतील जीवन उज्ज्वल खास. लक्षात ठेवा, जगातील प्रत्येक नाते तात्पुरते असू शकते, पण स्वामी समर्थांशी असलेले नाते कधीही तुटत नाही. लोक बदलतात, परिस्थिती बदलते, काळ बदलतो, पण स्वामींची कृपा आणि संरक्षण कायम असते. जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा स्वामी समर्थ आपल्या भक्तासाठी नवीन मार्ग निर्माण करतात. जेव्हा सर्वजण साथ सोडतात, तेव्हा स्वामी अदृश्य रूपाने आपल्या पाठीशी उभे राहतात. शायरी. जगाने साथ सोडली तरी खचू नकोस. स्वामींचा हात कधी सुटत नाही. वादळ कितीही मोठे असले तरी स्वामी भक्ताची नाव कधी बुडत नाही. म्हणून कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. विश्वास ठेवा, पण विवेकही ठेवा. प्रेम करा, पण स्वाभिमान जपा. मदत करा, पण मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका. शेवटी एवढेच, ज्यांनी संकटात साथ दिली त्यांना कधी विसरू नका. ज्यांनी साथ सोडली त्यांचा द्वेष करू नका. आणि ज्यांनी प्रत्येक क्षणी तुमचे रक्षण केले, त्या श्री स्वामी समर्थांचे नाम कधी सोडू नका. आज आपण नात्यांबद्दल बोलत आहोत, पण एक प्रश्न स्वतःला जरूर विचारा, आपण माणसांवर जास्त विश्वास ठेवतो की स्वामींवर? अनेकदा आपण आपले संपूर्ण सुख दुःख माणसांवर अवलंबून ठेवतो. एखाद्याने कौतुक केले तर आनंद होतो, एखाद्याने दुर्लक्ष केले तर मन खचते. पण हे लक्षात ठेवा, ज्याचे मन लोकांच्या मतावर चालते, त्याला कधीच खरी शांती मिळत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, लोकांचे मन बदलते, काळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण भक्ताचा स्वामीवरचा विश्वास कधी बदलू नये. भक्तांनो, संकट हे शिक्षा नसते. संकट म्हणजे स्वामी समर्थांनी दिलेली एक परीक्षा असते. त्या परीक्षेत कोण आपले आणि कोण परके हे स्पष्ट दिसून येते. शायरी. वादळ आल्याशिवाय झाडाची ताकद कळत नाही. संकट आल्याशिवाय नात्यांची ओळख होत नाही. दुःखात जो हसवत राहतो, त्याच्यातच स्वामींचा अंश दिसतो. काही लोक तुमच्या यशामुळे तुमच्या जवळ येतात, पण काही लोक तुमच्या संघर्षामुळे तुमच्याशी जोडलेले राहतात. यातील फरक ओळखा. स्वामी समर्थ भक्ताला शिकवतात, ज्याने तुझ्या अश्रूंना आधार दिला, त्याला कधी विसरू नकोस.
ज्याने तुझ्या जखमेवर मीठ चोळले त्याच्यापासून योग्य अंतर ठेव. याचा अर्थ द्वेष करायचा नाही. स्वामी समर्थांनी कधीही द्वेष शिकवला नाही. त्यांनी क्षमा शिकवली पण विवेकही शिकवला. शायरी. क्षमा करा पण विसरभोळे होऊ नका. प्रेम करा पण स्वतःचा अपमान सहन करू नका. स्वामींच्या मार्गावर चालताना हृदयात प्रेम आणि बुद्धीत विवेक ठेवा. जीवनात प्रत्येक भेटणारी व्यक्ती कायमची नसते. काही लोक आपल्याला आनंद देण्यासाठी येतात, काही अनुभव देण्यासाठी येतात, तर काही स्वामींवरचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी येतात. म्हणून एखादे नाते तुटले म्हणून जीवन संपले असे समजू नका. कदाचित स्वामी समर्थ त्या जागी अधिक चांगले, अधिक प्रेमळ आणि अधिक निस्वार्थ नाते तुमच्या आयुष्यात आणण्याची तयारी करत असतील. शायरी. जे गेले त्यांना जाऊ द्या, जे राहिले त्यांना जपा, आणि जे अजून यायचे आहेत त्यांना स्वामींच्या इच्छेवर सोडा. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ भक्ताला कधीच रिकाम्या हाताने ठेवत नाहीत. कधी ते माणसांच्या रूपाने मदत करतात, कधी योग्य विचार देतात, तर कधी संकट सहन करण्याचे सामर्थ्य देतात. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात या विश्वासाने करा. स्वामी, मला अशी बुद्धी द्या की मी खऱ्या माणसांना ओळखू शकेन. मला अशी शक्ती द्या की संकटातही तुमचे नाम सोडणार नाही. आणि मला असे हृदय द्या की मी कोणाचाही द्वेष न करता तुमच्या मार्गावर चालत राहीन. अनेकदा आपण आपले संपूर्ण सुख दुःख माणसांवर अवलंबून ठेवतो. एखाद्याने कौतुक केले तर आनंद होतो, एखाद्याने दुर्लक्ष केले तर मन खचते. पण हे लक्षात ठेवा, ज्याचे मन सतत लोकांच्या मतावर चालते त्याला खरी शांती कधीच मिळत नाही. कारण लोकांचे विचार बदलतात, भावना बदलतात, परिस्थिती बदलते. परंतु परमेश्वरावरचा विश्वास स्थिर राहिला तर मन कधीच हळत नाही. स्वामी समर्थांचा संदेश असा आहे की जग बदलले तरी भक्ताचा विश्वास बदलू नये. हाच खरा अध्यात्माचा पाया आहे. भक्तांनो, संकट हे शिक्षा नसते. संकट म्हणजे स्वामी समर्थांनी दिलेली परीक्षा असते. त्या परीक्षेत आपल्याला दोन गोष्टी कळतात, आपल्या श्रद्धेची ताकद आणि आपल्या नात्यांची खरी ओळख. शायरी. वादळ आल्याशिवाय झाडाची ताकद कळत नाही. संकट आल्याशिवाय नात्यांची ओळख होत नाही. दुःखात जो हसवत राहतो त्याच्यातच स्वामींचा अंश दिसतो. जीवनात काही लोक तुमच्या यशामुळे जवळ येतात, पण काही लोक तुमच्या संघर्षातही हात सोडत नाहीत. अशा माणसांची किंमत ओळखा. सुखात साथ देणारे अनेक मिळतील, पण दुःखात खंबीरपणे उभे राहणारे फार थोडे असतात. स्वामी समर्थांचा उपदेश असा आहे, ज्याने तुझ्या अश्रूंना आधार दिला त्याला कधी विसरू नकोस. ज्याने तुझ्या जखमेवर मीठ चोळले त्याच्यापासून योग्य अंतर ठेव. याचा अर्थ द्वेष करणे नाही. द्वेष मनाला अशांत करतो. स्वामी समर्थांनी क्षमा शिकवली आहे, पण त्याचबरोबर विवेकही शिकवला आहे. क्षमा करा पण पुन्हा त्याच चुकीत अडकू नका. शायरी. क्षमा करा पण विसरभोळे होऊ नका. प्रेम करा पण स्वतःचा अपमान सहन करू नका. स्वामींच्या मार्गावर चालताना हृदयात प्रेम आणि बुद्धीत विवेक ठेवा. भक्तांनो, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एका कारणाने येते. काही जण आनंद देतात, काही जण अनुभव देतात, आणि काही जण आपली श्रद्धा अधिक दृढ करून जातात. त्यामुळे एखादे नाते तुटले म्हणून निराश होऊ नका. कदाचित स्वामी समर्थ तुमच्यासाठी अधिक योग्य, अधिक प्रेमळ आणि अधिक निस्वार्थ नाते घडवत असतील. शायरी. जे गेले त्यांना जाऊ द्या, जे राहिले त्यांना जपा, आणि जे अजून यायचे आहेत त्यांना स्वामींच्या इच्छेवर सोडा. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ भक्ताला कधीच एकटे सोडत नाहीत. कधी ते एखाद्या माणसाच्या रूपाने मदत करतात, कधी योग्य विचार देतात, तर कधी संकट सहन करण्याची शक्ती देतात. म्हणून माणसांवर प्रेम करा, पण अंतिम आधार फक्त स्वामी समर्थांनाच माना. शेवटी एवढेच म्हणेन, स्वामी, मला अशी बुद्धी द्या की मी खऱ्या माणसांना ओळखू शकेन. मला अशी शक्ती द्या की संकटातही तुमचे नाम सोडणार नाही. मला असे हृदय द्या की मी कोणाचाही द्वेष न करता प्रेम, संयम आणि विवेकाने तुमच्या मार्गावर चालत राहीन. भक्तांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. अनेक वेळा आपण म्हणतो, मी सर्वांसाठी इतके केले, तरी शेवटी मला काय मिळाले? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधीतरी येतो. पण स्वामी समर्थ शिकवतात की उपकारांची मोजदाद करू नका. जे चांगले कर्म केले ते स्वामींच्या चरणी अर्पण करा. कारण माणूस विसरू शकतो, पण परमेश्वर कधीच विसरत नाही. तुमच्या प्रत्येक अश्रूचा, प्रत्येक त्यागाचा आणि प्रत्येक निस्वार्थ कर्माचा हिशोब स्वामी समर्थांच्या दरबारात नक्कीच ठेवला जातो. शायरी. उपकारांची अपेक्षा ठेवू नका. प्रेमाचा व्यापार करू नका. स्वामींच्या नावाने जे देता त्याचा हिशोब कधी मागू नका. भक्तांनो, नाती टिकवण्यासाठी प्रेम जितके आवश्यक आहे, तितकाच संयमही आवश्यक आहे.
रागाच्या भरात बोललेला एक शब्द अनेक वर्षांचे नाते तोडू शकतो. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा आणि निर्णय घेण्यापूर्वी स्वामींचे नाम घ्या. स्वामी समर्थांचा संदेश आहे, जिभेवर संयम आणि मनात करुणा असेल तर अनेक संकटे येण्यापूर्वीच टळतात. आज अनेक कुटुंबांमध्ये भांडणे आहेत, कारण प्रत्येकाला जिंकायचे आहे, पण कोणी समजून घ्यायला तयार नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक वाद जिंकणे म्हणजे जीवन जिंकणे नसते. काही वेळा नाते वाचवण्यासाठी स्वतःचा अहंकार हरवावा लागतो. शायरी. अहंकाराने नाती तुटतात, प्रेमाने मने जुळतात. जिथे स्वामींचे नाम असते, तिथे वैरही विरघळून जाते. भक्तांनो, जीवनात काही लोक तुमची परीक्षा घेतील, काही तुमच्यावर टीका करतील, काही तुमच्यावर अन्यायही करतील. पण त्यांच्यामुळे स्वामींचा मार्ग सोडू नका. दुसऱ्यांच्या चुकीमुळे स्वतःची चांगुलपणा गमावू नका. लक्षात ठेवा, चिखलात कमळ फुलते, तसेच संकटात भक्ती अधिक सुंदर फुलते. ज्याने दुःखातही स्वामींचे नाम सोडले नाही, त्याला यश, समाधान आणि अंतःकरणातील शांती नक्कीच प्राप्त होते. शायरी. दुःख आले तरी नाम सोडू नका, संकटे आली तरी धैर्य सोडू नका. स्वामींचा हात ज्याच्या माथी, त्याने कधी आशा सोडू नका. म्हणून आजपासून एक संकल्प करा, लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, काळ बदलेल, पण माझी श्रद्धा बदलणार नाही. माझ्या ओठांवर सदैव श्री स्वामी समर्थ हे नाम राहील आणि माझ्या प्रत्येक कर्मात प्रामाणिकपणा, प्रेम आणि विवेक राहील. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.